राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा अगदी थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे, कारण अशोक गेहलोत यांचं नाव जाहीर होऊ शकतं. पण गेल्या 2 दिवसांपासून राजस्थानात मुख्यमंत्री नेमका कोण याचं नाव जाहीर करण्याचा घोळ सुरू आहे. राहुल गांधी मात्र पुढच्या काही वेळात नवी दिल्लीतून घोषणा करतील. पायलट का गेहलोत? आज हे दोघंही पुन्हा एकदा राहुल गांधी यांना भेटले. या तिघांची सविस्तर खलबतं झाली, मात्र अंतिम निर्णय थोड्याच वेळात अपेक्षित आहे. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, नेमकं काय होतंय? अनुभव का नवतारुण्याला, नवीन रक्ताला वाव, याच्यामध्ये अडकलेत राहुल गांधी? हे खरं तर त्यांनी एकत्र जो फोटो काढला त्याच्यावरून अगदी स्पष्ट दिसतंय. तिघांचं हास्य आहे, पण ते हास्य गूढ आहे. त्याच्यामुळे नेमकी कोणाच्या गळ्यात माळ पडणार हे पाहावं लागेल. पण साधारणतः आपण मध्य प्रदेशची जर परिस्थिती पाहिली तर ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीलाच काँग्रेस पक्ष आता प्राधान्य देते अशी चिन्ह आहेत, आणि त्याच्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नावाला कदाचित काँग्रेस पक्ष प्राधान्य देईल अशी चर्चा सध्या दिल्लीत आहे. काही वेळातच खरं तर ती अधिकृत घोषणा होणं अपेक्षित आहे, आणि त्यानंतर हा सस्पेन्स संपेल आणि त्यानंतरच कळेल की नेमकं मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. मिलेत, पण सूत्र काय सांगतायत? कोण पुढे आहे? अशोक गेहलोत यांचं नाव पुढे येत आहे, आपल्याला अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून अशोक गेहलोत यांचे समर्थक हे दावा करतायत, आणि अनेक काही नेते खासगी देखील म्हणतायत की अशोक गेहलोत यांच्याच गळ्यात ही मुख्यमंत्र्याची माळ पडेल. कारण खरं तर अशोक गेहलोत हे आता काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत, आणि तरी देखील त्यांनी पुन्हा विधानसभेची निवडणुकीचा अर्ज भरला, त्यात निवडणूक लढवली. त्यावेळेस अशोक गेहलोत यांना स्पष्ट होतं पसंती असेल असं म्हणलं जात होतं. विवेक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता बातमी मुंबईतली आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची, मोनोरेलची. मुंबईमध्ये मोनोरेलचा दुसरा टप्पा 4 महिन्यात सुरू होणार आहे. एप्रिलपर्यंत दक्षिण मुंबईमध्ये मोनोरेल धावणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. दुसरा टप्पा आहे तो वडाळा ते जेकब सर्कल महालक्ष्मी अशा पद्धतीचा हा टप्पा आहे. आणि 2014च्या फेब्रुवारीमध्ये मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला होता. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला, मोनोच्या या पहिल्या टप्प्याला तेवढा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र मोनोचा दुसरा टप्पा जो आहे तो आता लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. वडाला ते 7 रस्ता आम्हाला कमीत कमी 3 ते 4 महिन्यात लागणार. पण इथून पुढे मार्च तशी अपेक्षा होती की फरवरी मार्चमध्ये आपण सुरू करू, परंतु 1-8 महिना गेलं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की याच्यामधून जे अनिश्चितताचे वातावरण होतं की स्कोमी करणार किंवा नाही करणार, का करत नाही, हे आपण याच्यातून बाहेर पडलेलं आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, नेमकी काय अडचण होती आणि आता खरोखरच सुरू होणार आहे का पुन्हा एक तारीख? खरं तर हा प्रश्न सगळ्या मुंबईकरांसमोर आहे की आयुक्तांनी म्हटलंय खरं की 3 ते 4 महिन्यात आम्ही सुरू करू. म्हणजे साधारणतः आपण जर एप्रिल पकडलं तर एप्रिलमध्ये मोनोचा जो दुसरा टप्पा आहे तो सुरू होणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, फेब्रुवारी 2014ला पहिला टप्पा म्हणजे अवघा चेंबूर ते साधारणतः जो वडाळ्यापर्यंतचा टप्पा आहे तो सुरू झाला. त्याच्यानंतर 5 वर्षाचा प्रदीर्घ उशीर होतोय या टप्प्याला, आणि त्याच्यानंतरही सुरू होते. स्कोमी जी कंपनीला हे काम दिलं गेलं होतं ते सातत्यानं मलेशियन कंपनी जी आहे आणि ही फेल होत होती. पण इतकी वर्ष का लावली MMRDA यांचं कंत्राट रद्द करण्याची किंवा यांचं काम रद्द करण्यासाठी, हा मोठा प्रश्न मुंबईकरांसमोर आहे. पण जो काही पहिला टप्पा सुरू झाला होता तो फक्त जॉय राईड म्हणजे फक्त एक टाइमपास म्हणून लोक वापरत होते, कारण तसा त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. जर जेकब सर्कल ते वडाळा हा टप्पा पूर्ण सुरू झाला तर मात्र चेंबूर ते महालक्ष्मी असा टप्पा जो आहे किंवा असा प्रवास जो आहे तो सोपा पण होईलच, आणि तो स्वस्तातही होईल. म्हणजे जर प्रायव्हेट टॅक्सी किंवा मग काळी पिवळी टॅक्सीने प्रवास करण्याची संख्या त्या टप्प्यातली जास्त आहे तर त्यांना फार मोठा दिलासा मिळेल, आणि मोनोचा खऱ्या अर्थानं हा प्रवासासाठी वापर होईल. बरोबर. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की खरंच पुढच्या 4 महिन्यात दुसऱ्या टप्प्यातली मोनोरेल धावू लागेल.